ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये घुसलेल्या अस्वलाला 8 तासानंतर करण्यात आले रेस्क्यू। त्या रेस्क्यू केलेल्या अस्वलाला अंबा बर्वा अभयारण्यात सोडण्यात येणार, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली माहिती। बुलढाण्यातील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये रात्री 8 वाजेच्या सुमारास शिरलेल्या अस्वलाला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तब्बल 8 तासानंतर म्हणजेच सकाळी 3 वाजता फिजिकली अस्वल रेस्क्यू करता येत नसल्याने इंजेक्शनद्वारे रेस्क्यू केले आहे। तर त्या अस्वलाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अंबा बर्वा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली आहे। दिनांक 27 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरच्या वसतिगृहामध्ये जी की एक मजला बिल्डिंग आहे 52 खोल्यांची, त्या ठिकाणी अस्वल घुसला असल्याची माहिती मिळाल्यावरून वन विभागाची रेस्क्यू टीम सदर ठिकाणी पोहोचली। त्या ठिकाणी पाहणी केली असता एक अस्वल बिल्डिंग मध्ये असल्याचे दिसून आले। सदर बिल्डिंगला असलेली एंट्री आणि एक्झिटवर पिंजरा लावण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने फिजिकल रेस्क्यूचे सर्व पर्याय पडताळून पाहिल्यानंतर केमिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला व तब्बल 8 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर भल्या पहाटे 3 वाजता सदरची अस्वल ही केमिकली रिस्टेन करण्यात आली। सदरच्या अस्वलीचे वैद्यकीय तपासणी करून जंगलामध्ये मुक्त करण्यासाठी योग्य असल्यामुळे अंबा बर्वा अभयारण्य येथे मुक्त करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे। या कारवाईमध्ये पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर गजानन जाधव, त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। सदरची कार्यवाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.